साखराई भवानी तुळजाईचं पूजन करते. भैया भवानीची आरती करायला लागली. नाही मागते दौलत राजा ना सोडा, राजा ना सोडा. आणि आता आरती खाली ठेवलेली बाबा आणि आरती बाजूला पुन्हा दर्शन येते आणि माऊलीकडे पाहता येते. हे तुळजा भवानी, अगं तूच या जगाची करती आहे, तू या जगाची करती आहे. आणि बघ अगं माझ्यावर थोडीतरी तयार कर ग. माझ्यावर थोडीतरी तयार कर ग. अब अनेक वर्ष लग्नाला होऊन गेले तुम्ही या. माझ्या तोंडामध्ये एखादा तरी पुत्र व्हावा ना, एखादा तरी पुत्र व्हावा. आणि अशी बोलताना तुम्ही चक्कर यायला लागतात आणि धाड दिशी आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये ज्यावेळेला ती जाते, बेशुद्ध अवस्थेमध्ये जाते प्रिय सज्जन मायबाप. आता याला घ्या तिकडे खाली. आणि आता खूप असा दुःखाचा प्रसंग आहे बाबा. साखराई पाहत आहे, साखराई बेशुद्ध अवस्थेमध्ये गेलेली आहे आणि तेवढ्यामध्ये 10-15 मिनिट होऊन गेले. आणि त्यानंतर त्या ठिकाणी भोपालजी आले. आणि भोपालजी जेव्हा घराकडे यायला लागतात, भोपालजी आपल्या घराकडे येतात बाबा. आणि भोपालजी आपल्या घराकडे आल्यानंतर पाहतात आणि हातामधली थैली त्याच ठिकाणी पडते आणि आपल्या पत्नीला पाहायला लागतात. अगं काय झालंय तुला, अगं काय झालंय तुला, अगं काय झालंय तुला. तेव्हा माता तुळजा भवानीच्या समोर येतात. माता तुळजा भवानीच्या समोर येतात आणि मैयाला वंदन करायला लागतात की माऊली, माऊली माऊली
खरोखर तुम्ही धन्य आहात. माझी जी पत्नी आहे, माझी पत्नी आज बेशुद्ध अवस्थेमध्ये गेलेली आहे. तिच्या मनामध्ये पुत्र शोक आहे. तिला खूप असं पुत्र नसण्याचं दुःख झालेलं आहे. म्हणून तो शोक तुम्हालाच नाहीसं करायचं आहे. तेव्हा 10-15 मिनिट 20 मिनिट होत आहे. भोपाजी जागेवरती खाली बसलेले आहेत आणि भोपाजीने आपले नेत्र बंद केलेले आहेत आणि माऊलीचा धावा करत आहेत. देवा, प्रभू, अरे बाबा काय दाखवत आहे रे हे भगवंता? हे काय माझ्या वाट्याला तू दाखवत आहेस? तुझा माझा एवढा वैराकार काय आहे रे? काय एवढे दुःखाचे डोंगर, दुःख 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 माझ्या जीवनामध्ये म्हणतय दादा. अरे बाबा, असं काय चुकलं रे माझ्याकडून देवा? असं काय चुकलंय माझ्याकडून? आणि मनात दुःख. डोळे बंद आहेत भोपाजीचे डोळे बंद आहेत. तेवढ्यामध्ये अचानक काय झाले? ज्या साखराई बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेल्या होत्या, त्या बेशुद्ध अवस्थेमधून उठल्या आणि खदखद खदखद हसायला लागल्या. जोरात जोरात हसायला लागल्या बाबा. जोरात जोरात हसायला लागतात. जोरात जोरात